काम करत असताना निश्चित या ठिकाणी पदवीधरांचं बुद्धिजीवी पदवीधरांचं नेतृत्व करण्याची क्षमता एक चळवळीतला कार्यकर्ता या नात्यानं लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबाचा मावळा या नात्यानं आगामी काळात अतिशय ताकदीनं या ठिकाणी मी करून दाखवणार आहे। आणि मला विश्वास आहे की शैक्षणिक क्षेत्रात गेल्या 22 वर्षापासून मी जे काम केलेलं आहे ते काम करत असताना कुठल्या निवडणुका आल्या कुठल्या निवडणुका गेल्या माझ्याकडे पद आहे किंवा पद नाही याचा विचार न करता एक सर्वसामान्य घरामध्ये जन्मलेला रमेश पोकळे या ठिकाणी काम करत करत आज मराठवाड्यामध्ये या ठिकाणी या निवडणुकीला पदवीधरांच्या आग्रहास्तव या ठिकाणी सामोरं जातोय। मराठवाड्यातील सर्व परिस्थिती पाहता आज मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज या ठिकाणी जे वातावरण झालंय लढत या ठिकाणी सतीश चव्हाण मध्ये आणि माझ्यामध्येच लढत आहे। जो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे हा लढतीमध्ये या ठिकाणी आपल्याला कुठंच दिसणार नाही। थेट लढत या ठिकाणी राष्ट्रवादीची माझी असल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आणखी 3-4 दिवसामध्ये तुम्हाला वातावरण वेगवेगळ्या पद्धतीने बदललेलं दिसेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 3 तारखेला ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला एक आश्चर्यकारक निकाल लागेल आणि रमेश पोकळे सर्जिकल स्ट्राईक केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही अशा पद्धतीचा निकाल मी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये। मी परत एकदा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील पदवीधर बंधू भगिनींना मतदारांना मी विनंती करणार आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेल्या 22 वर्षापासून मी काम करत असताना कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचा कोण कुठल्या राजकीय पक्षाचा न पाहता सातत्याने जो प्रश्न माझ्याकडे घेऊन येईल अनेक शैक्षणिक संस्था काँग्रेसच्या होत्या या ठिकाणी मी नेकनूरची अशोक पाटलांची संस्था असेल किंवा अनेक मला नाव घेऊन सांगता येतील कुठल्याही कोण कुठल्या संस्थेतून आलाय कुठल्या नेत्याकडून आला हे न पाहता हजारो प्राध्यापकांचे काम विद्यापीठाच्या माध्यमातून मी करून दिलेले आहेत। जे देशामध्ये कुठल्याच या ठिकाणी विद्यापीठामध्ये पदवी प्रमाणपत्र घरपोच अभियान कुठल्याच विद्यापीठामध्ये कुणी राबवलेलं नाही अशा पद्धतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये पदवी प्रमाणपत्र घरपोच अभियान मी या ठिकाणी मागच्या काळामध्ये राबवलं। जवळपास 32,500 पदवीधरांना त्यांच्या पदव्या मग उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उमरग्यापासून भूमपरांड्यापासून बीड जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यापासून ते जालना जिल्ह्यापर्यंत पदवीधरांना त्यांच्या पदव्या घरपोच आणून देण्याचं काम या ठिकाणी मागच्या काळामध्ये या ठिकाणी आपण केलेलं आहे। त्यामुळे कामाच्या जीवावर मी जे काम केलंय या कामाच्या जीवावर ही निवडणुकीला मी सामोरं जातोय। जो लढाऊपणा लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी मला चळवळीमध्ये शिकवला होता जो स्वाभिमानाची शिकवण लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी मला दिली होती ते या ठिकाणी आदर्श मानून या निवडणुकीला मी सामोरं जातोय। आपण सर्वांनी आणि बीड जिल्ह्यातील पदवीधरांनी मला या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत ते गरिबाचं लेकरू या नात्याने ओटीत घ्यावं अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना करतो।